तर नमस्कार पब्लिक, स्वागत तुमचं आपल्या नवीन होती. तर आज होतो इलेक्शनची आपली ड्युटी लागली होती आज केडीएमच्या शाळेमध्ये. याच्यामध्ये होते मतदानाची यादी. आपल्याला यादी आपल्याला रात्रीच भेटली होती. तर आपली या शाळेमध्ये आज ड्युटी लागली होती इलेक्शनची. तर आपण आलो होतो 6 वाजता तिथं, कारण की आपल्याला 6 वाजता बोलवलं होतं म्हणून आपण 6 वाजता आलो होतो. तर आपण इथे सेंटरला आल्यानंतर आपल्याला यांनी सगळं समजून सांगितलं कसं काय असतं, कसं काय काम असतं. आपल्याला यांनी सगळं समजून सांगितलं होतं. यादी आपल्याला रात्रीच भेटली होती. तर आपल्याकडे होती 850 लोकांची यादी. बघू आता किती लोक येतात वोट करायला किती नाही. आता 7 वाजले होते. बसून पण लय वैताग आला होता, कारण की अजूनपर्यंत कोणी आलं नव्हतं. आणि इथं स्टार्ट होणार होतं 7:30ला वोटिंग. आणि इथला सगळा स्टाफ पण बाहेर गेला होता. आणि इथं होती ईव्ही मशीन. आता 7:30 वाजले होते तरी पण अजून इथं कोणी आलं नव्हतं. आणि इथं बसून एवढा वैताग आला होता ना भाई साहेब, काय सांगू तुम्हाला. आता इथं 7:30च्या नंतर वोटिंग पण चालू झाली होती. आणि इथं आपल्यासाठी नाश्ता पण आला होता, पोहे वगैरे. 9:30 पर्यंत 100 लोकांचं तर मतदान झालंच होतं, कारण की इथं तर 9:30च्या नंतर माणसं परत कमी झाले होते. आणि परत थोड्या वेळाने 11च्या दरम्यान परत माणसांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. आता 3 वाजले होते. 3 वाजेपर्यंत 336 लोकांचं वोट इथं झालं होतं. आणि आता तर खरी गर्दी वाढणार होती. त्याच्यामुळे बोललो आपलं मतदान बाकी, आपण कुठे आता जाऊन मतदान करू. लगेच आपण आपल्या रिलेवरला कॉल केला आणि त्याला बोलू भाई मला बाहेर जायचं. तो पण आला लगेच. मग इथून आपण पण गेलो होतो आपलं मतदान करण्यासाठी. तर इथं आपल्याला लगेच आपला भाई भेटला. इथं पण याची पण ड्युटी लागली होती या शाळेमध्ये. इथून आपण पण आपलं मतदान करून आलो. आता 5 वाजले होते. मतदान संपायला फक्त अर्धा तास बाकी होतं. तर बघतो तर काय इथं मोठ्या रांगा लागल्या होत्या. आणि आता गेट वगैरे तर बंद केले होते. आणि एवढंच माणसाला फक्त आतमध्ये घेतलं होतं. फक्त यांचंच होतं बाकी होतं मतदान व्हायचं. आणि दिवसभरात आपल्या बूथमध्ये फक्त 464 मतं झाली होती. आता आपलं सगळं झाल्यानंतर आपण परत आलो होतो आपल्या ऑफिसला किट जमा करायला, कारण की आपल्या ऑफिसवरून आपल्याला रात्री किट भेटली होती. इथं आपण किट जमा केल्यानंतर आपल्याला इथं पॉकेट भेटलं होतं. आपल्याला बोललं काय विषय नाही भाई साहेब, एकदम ओके मध्ये. आता इथून लगेच आपण गाडी काढली. गाडीमध्ये बघतोय तर पेट्रोल पण नव्हता. बोललो जाऊ दे आता पेट्रोल टाकायला जाऊ. लगेच आपण आतलं उचललं, बोललो चल पेट्रोल टाकायला. इथं लगेच आपण आलो होतो पेट्रोल टाकण्यासाठी. इथे बघतोय तर इथं आपल्याला वाटलं थोडी गर्दी असेल, पण इथं बघतोय तर गर्दी नसती. जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूया ना व्हिडिओ. बाय.